नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सध्या एकदम गाजणारी सिरियल झी मराठीवर येते, ती म्हणजे आपल्या सगळ्यांचीच लाडकी देव माणूस आणि त्यातील एकदम सगळ्यांची आपण रॉकिंग आजी म्हणूया सरू आजी। आता नरू आजी झालेली आहे आणि आपल्या भेटीला आलेली आहे। कशी आहेस, कसं वाटतं आजी? नमस्कार, मी पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये सरू आजी होते, पण आता तिसऱ्या मधल्या अध्यायामध्ये मी नरू आजी झालेली आहे। सरू आजीची जुळी बहीण नरू आजी। जुळी बहीण असली तरी आम्हाला माहिती आहे की तुम्ही त्याच आहात आणि तसंच काम खूप भारी होणार आहे। सगळेजण बघायला आम्ही एक्साइटेड आहोतच। कसं वाटतंय परत एकदा ते कॅरेक्टर करायचं, परत एकदा ते एन्जॉय करायचं? आता तर मला पहिलं तर एवढं काय वाटत नव्हतं, म्हणजे कसं काम म्हणून करत होते, पण आता इतकी ऊर्जा आणि इतकी ताकद आली की अरे दोन दोन हे करून आपल्याला लोक म्हणतात ह्या पाहिजेत आम्हाला। आणि लोक पण तुम्ही आहे ना सरू आजी, तुम्ही आहे ना सरू आजी, तुम्ही पाहिजेत, म्हणजे हे एक केवढा मोठा दाखला आहे। अजून काय वाटणं, खूप छान वाटतंय मला लोकांना। नक्कीच। आणि तुमच्या ज्या एकदम छान छान ओव्या म्हणेन मी, तुम्ही मस्तपैकी ओव्या देता, म्हणजे शिव्या देणारी आजी सगळ्यांची लाडकी आहे। तुम्हाला कोणती आवडते हो खऱ्या अर्थाने? कारण मला माहिती आहे की त्या लिहून येतात, पण तुम्हाला एक आवडणारी असते ना एखादी, अशी कोणती? म्हणजे शिवी? हा, म्हणजे तुमचं ते ओव्या म्हणूया आपण। तुझा मुडदा बसवला तुझा, ते सारखं अगदी म्हणजे अगदी सहज केव्हा म्हणजे येतं ते सहज। म्हणजे ह्या शिव्या देताना सुद्धा जरी नसली ना त्यात लिहून आली तरी पहिले यायच्या, त्यामुळे मी आता तो ऍडिशनल घेते। तुझा मुडदा बसवला तुझा, आणि तुझ्या किरणीचा मोडला बांबू। मला सांगा, आपण घरी असता तेव्हा असं काही पटकन तोंडातून निघतं का? नाही। आणि घरच्यांकडून कशी म्हणजे एक रिॲक्शन आहे की कसं वाटतंय त्यांना सुद्धा? सगळे आनंदित असणार आहेत, कारण ह्या एज मध्ये इतकं एनर्जेटिक काम करणं। त्यांना तेच कौतुक वाटतंय की मी घरी बसले ना तर त्यांना कळतं की आईला बोर होतोय, म्हणतात ते सारखं म्हणतात आई तू कामात राहा आणि म्हणजे अशीच राहा आणि असंच काम कर। म्हणजे मला खूप आवडतं, मला असं एंगेज राहायला, आणि मला ही इतकी आवड आहे ना म्हणजे कलेची, त्यामुळं मला खूप काम करायला आणि खूप एनर्जी येते जसं जसं काम आलं की। मग नाहीतर मग घरी उगाच मी अशी हे कंटाळा नारा म्हणजे असं हे असतं सारखे विचार, पण ह्यात बघा ना आता काय पाहिजे अजून। खरंय कसा वेळ आणि या वयात म्हणजे हा बोनसच आहे मला। खरंय, बोनस। हा, बोनसच आहे। कसं म्हणजे कसा वेळ जातो, किती माणसं आपल्याला सारखं सुरू, कधी न आपल्याला कोणी बोलायचं पण नाही आपल्याशी, ती माणसं आज सरू आजी फोटो काढतात। खूप घरातल्यांना पण अभिमान वाटतं, कौतुक वाटतं आणि खूप छान वाटतंय। बरोबर आहे। आता ह्या सेटवर काही एकदम दिसतंय मला की हिम्मतराव आहे, मग गोपाळ आहे, जो की गोपाळ काय ना काय उलाढाली करत असतो। आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कसा चष्मा आहे जो लावला, असं बाकीच्या नाटक ते दिसत नाही, पण ऍक्च्युली तुम्हाला सगळं माहिती आहे। काय गंमत आहे त्याची? म्हणजे मला पण दिसत नाही अशीच भूमिका आहे माझी। मला दिसतं, पण मी ती माझी भूमिका आहे की मला दिसत नाही, पण ते म्हणतात हिला सगळं कळतं, पण मला तेवढं म्हणजे परमेश्वर असं एक त्यांनी दाखवलंय ह्याच्यात सिरियलमध्ये की ज्या वेळेला एक अवयव कमी असतो तर त्या दुसऱ्या अवयवाला ते डबल त्याचं ज्ञान असतं। म्हणून मला वासानी किंवा असं स्पर्श ज्ञानाने किंवा काय असेल ते असं अंदाजाने कळतं, बरोबर कळतं की हा कसा आहे, तो कसा आहे आणि तो कुठून आलाय, कसा वास आहे, त्याचं सगळं कळतं। म्हणून तो तुमच्या अगदी बाजूला पण उभं राहायला मागत नाही। तो माझ्याजवळ पण हळूहळू। आणि अजून सेटवर काम करताना अजून कोणाबरोबर असं जास्त मजेशीर काम करताना येतं किंवा कोणाच्यातला एक असा गुण आहे जो अतिशय आवडतो? आता पहिल्या वेळेला मला टोन्याबरोबर मजा यायची खूप, तो मला चिडवायचा आणि माझ्या खोड्या काढायचा ना, तेव्हा खूप मजा यायची। तसं ह्याच्याबरोबर पण मला खूप आवडतं काम करायला, पण कसं त्याचं माझं नेमकं 36 आकडा, त्यामुळं तेवढं सहन करते मी। पण तर मला टोन्याबरोबर खूप आवडायचं काम करायला। आणि बाबू माझा मुलगा आहे बनायचं ना, ते खूप मला असं अगदी घरात म्हणजे आमची फॅमिली झाल्यासारखं झालं होतं। म्हणजे खरोखर आईला जसं हाक मारतात तसा तो हाक मारायचा, आहे
असं करा. नक्कीच एकदा तुमचा छानपैकी गॉगल लावा आणि मस्तपैकी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुमच्या 4 ओव्या होऊन जाऊ देत आणि आपण प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेतच तुमच्यासोबत. केरडीचा मोडला बांबू तुझ्या पालखीचा निघाला धूर, तुझं मड गेलं मासना, तुझी लाकडे गेली नदीला, तुला जाळला नेऊन तिकडं वाड्याला, तुझा मुर्दा बसवला तुझा. ये भारी आहे काहीतरी. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.